जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व नवयान विचारमाला आयोजित समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नवयान विचारमाला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वजण नवयान विचारमाला तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सर्व संयोजक आयोजक याच ठिकाणी उपस्थित झालात. प्रथमतः मी त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित झालात. नवयान विचारमाला त्याचप्रमाणे स्मारक समिती यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. जय भीम, नमो बुद्धाय. बोला गायकवाड साहेब, बोला. हो गायकवाड साहेब. सर्वांना जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय उत्साहामध्ये दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ह्या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक ठिकाणी साजरी करत असते. याही वर्षी स्मारक समितीने 9 एप्रिल ते 14 एप्रिल यामध्ये असा भरगच्च असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये 9 एप्रिल ते 11 एप्रिल मध्ये नव्यान विचारमाला व्याख्यानमाला रोज सायंकाळी 7 ते 9 याप्रमाणे होणार आहे. त्यानंतर 13 एप्रिलला दरवर्षी स्मारक समिती बाबासाहेबांना 18 तास अभ्यासातून वाचनाचं अभिवादन करत असते आणि तो उपक्रम इथे पहाटे 6 ते रात्री 12 अशा पद्धतीने साजरा होतो आणि तोही उपक्रम यावर्षी होणार आहे. त्याचबरोबर 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जन्मदिनी या ठिकाणी अभिवादन सभेचं आयोजित केलेलं आहे. त्या अभिवादन सभेला तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके तसेच तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापेकर हे उपस्थित राहणार आहेत. आणि हा सर्व उपक्रम आमच्या स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजिताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा पार पाडणार आहे. याचबरोबर स्मारक समिती दरवर्षी जो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो तो हार फुले घेऊन येत असतो. समिती त्यांना नेहमी आवाहन करते की हार फुले आणण्यापेक्षा एक वही एक पेन आणा आणि त्या पद्धतीने आपले अनुयायी या ठिकाणी सहकार्य करतात आणि ते जे संकलन केलं तर एक वही एक पेन ते आपण मावळ तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो. अशा प्रकारचा हा भरगच्च असा कार्यक्रम स्मारक समितीतर्फे आयोजित केलेला असून त्याचप्रमाणे अन्नदान सुद्धा इथं दिवसभर चालू असतं. तर आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांच्या जयंतीचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती. जय भीम. सर्वांना जय भीम, नमस्कार. पुनश्च एकदा सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो की आपण अतिशय कमी वेळामध्ये सूचना देत असताना देखील उपस्थित झालात. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक आगळा वेगळा बौद्धिक उपक्रम आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आणि आपल्या मावळची जी ऐतिहासिक भूमी म्हणजे तळेगावचं बाबासाहेबांचं निवासस्थान एक पवित्र ठिकाण आहे आणि या ठिकाणी एक बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी व्हावी तरुणांमध्ये, नवीन बालकांमध्ये, यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि नवयान विचारमाला आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य परिषद पुणे जिल्ह्याचे प्रमुख प्रभाकर दादा ओवाळ, त्याचप्रमाणे तळेगावच्या माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट रंजनाताई भोसले आणि आंबेडकर स्मारक समिती आणि आम्ही आयोजक रोहित असतील, संदीप कदम असतील, विकास गायक असतील, अक्षय कदम, मनोज मोरे, मंथन मोरे, समाधान सोने, रोहिणी ओवाळ, प्रभावी शिंदे, श्री रोकडे, रोहन खडलक, गायकवाड हे सर्व आयोजक आणि या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी खास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कदम आणि माननीय जय कदम आणि आमच्या गुणवडीकर ताई आणि बरेचसे अजून मंडळी यांनी पुढाकार घेऊन एक नवीन पिढीला विचार द्यावा या उद्देशातून या मालेचं आयोजन केलं आहे. तर 9 ते 12 एप्रिल होणाऱ्या या विचारमालेमध्ये
महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते यामध्ये असणार आहेत. त्यामध्ये गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपालजी सबनीस यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचा विषय असणार आहे समाज क्रांती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार. या कार्यक्रमाला अध्यक्ष, आता हा पहिल्यांदाच आपण तळेगावमध्ये कार्यक्रम घेत आहोत, त्यामुळे हा आणि पहिल्या दिवसाला आपण तळेगावचे पहिले नागरिक तळेगावचे नगराध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ दाभाडे पाटील यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या दिवसाचे जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत ते तळेगावचे माजी नगराध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तळेगावचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी धोत्रे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. विचारमालेचे दुसरे पुष्प म्हणजेच शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय विशालजी लोंढे यांचं सामाजिक न्यायाच्या दिशेने तरुणांची भूमिका या विषयावर या ठिकाणी व्याख्यान होणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत इंद्रायणी विद्या मंदिराचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी काकडे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असणार आहेत माननीय ममता राठोड उपमुख्य अधिकारी तळेगाव नगर परिषद. व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प हे शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी असणार आहे आणि त्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत सन्माननीय मानवजी कांबळे यांचं महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार व आजचे सामाजिक वास्तव हे महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं हा विषय आपण त्यांना दिलेला आहे आणि त्यावर त्यांचं व्याख्यान या ठिकाणी होईल. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय गणेशजी काकडे उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद हे लागणार आहेत आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विजयजी गरोड माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे हे असणार आहेत. त्यानंतर रविवार दिनांक 12 2026 रोजी आपण एक समतावादी, मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचं एक कविता संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साप्ताहिक अंबरचे मुख्य संपादक माननीय सुरेशजी साकवळकर हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी असणार आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपण महाराष्ट्र साहित्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकृष्णजी पुरंदरे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून शिवरामजी कांबळे यांचं देखील आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन भेटलेलं आहे. मी सर्व आमच्या आयोजक आणि सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की सर्वांनी खूप कष्टाने हा सगळा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि त्यामुळे मावळ तालुक्यातील सर्वच जनतेला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की बाबासाहेबांची, महात्मा फुलेंची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचा जागर कुठंतरी झाला पाहिजे आणि नवीन पिढीला या महापुरुषांचे विचार आपल्याला दिले पाहिजे जेणेकरून ही पिढी चांगली घडेल. त्यामुळे सगळ्या महिला असतील, लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील आणि सगळेच नागरिक यांना मी आवाहन करेल की या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची असेल, महात्मा फुलेंची असेल, शाहू महाराजांची असेल, शिवाजी महाराजांची असेल, ही संयुक्त जयंती आपण त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून साजरी करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो. यानंतर प्रभाकर दादा ओवाळ यांना मी विनंती करतो की थोडक्यात त्यांनी मनोगत. या ऐतिहासिक वास्तूमध्ये 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बंगला खरेदी केला आणि महाराष्ट्राच्या एका जडणघडणीमध्ये, सांस्कृतिक जडणघडणीमध्ये असू द्या, सामाजिक जडणघडणीमध्ये असू द्यात, धार्मिक जडणघडणीमध्ये असू द्यात, तळेगाव हे आणि हा जो परिसर आहे तो पूर्णपणे एका क्रांतीच्या रूपाने पुढं झेपावलेला आहे. आणि 1948 नंतर जी काही इथे क्रांतीची मशाल पेटवली गेली, बाबासाहेबांनी इथे येऊन स्वतःच्या हस्ते
आणि त्यांची खूप स्वप्न होती की इथे नालंदा आणि तक्षशिला त्या विद्यापीठाच्या धर्तीवर, जागतिक धर्तीवर एक मोठं असं विद्यापीठ स्थापन करायचं. कारण याला अनेक इतिहासाचे कंगोरे आहेत. समोर समर्थ विद्यालयामध्ये जे विद्यालय ज्यांनी स्थापन केलं विजापूरकरांनी, आणि विजापूरकरांचा जो इतिहास होता कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा, त्या शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणामध्ये आलेले विजापूरकर आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घ्यायला लावलेली ह्या सगळी जागा, हा जर आपण विचार केला तर एक सामाजिक परिवर्तन बहुजनांचं बाबासाहेबांच्या आणि शाहू राजांच्या डोक्यामध्ये होतं. हे फारसं कुणाला माहीत नाहीये. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ही जी आत्ता या सगळ्या तरुणांनी ही जी व्याख्यानमाला चालू केलेली आहे, की आपण बघतो की 14 एप्रिल आले की लोक फार मोठमोठ्या मिरवणुका काढतात, वाचत नाही. इथं वाचनाचा पण एक संकल्प गेली अनेक वर्ष राबवला जातो. आणि माझ्या डोक्यामध्ये हेच आहे की अरे वाचाल तर वाचाल, नुसतंच नाचाल असं नकोय, वाचाल तर वाचाल. आणि हा संकल्प गेली एक 15 दिवसापूर्वी साहित्य परिषदेच्या 120 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्यासारखा इथे प्रामाणिकपणे येऊन बाबासाहेबांचं हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, एकमेव पुस्तक आहे की बाबासाहेबांचा सगळा इतिहास याच्यामध्ये आपण दिलेला आहे. आणि हजारो याच्या प्रती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत. हे जवळजवळ मला आकडा कळाला तो 20,000 प्रतींचा. तर याचा पूर्णपणे या परिसरात महाराष्ट्राला या वास्तूची माहिती झालेली आहे. आणि मग आपण विधायक काय द्यावं, तर ही व्याख्यानमाला म्हणून 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य श्रीपाल सबनीस हे पहिली ही व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी येणार आहेत. आणि जिजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बाकीची सगळी मंडळी येत आहेत. तर विचारांचं ही विचारांची जी आवश्यकता आज भरकटलेल्या समाजाला आवश्यक आहे, ती देण्याचं काम भविष्यामध्ये ही सगळी मंडळी करणार आहेत. आणि इथे काहीतरी क्रिएटिव्ह व्हावं, काहीतरी योग्य रीतीने समाजाला द्यावं. नुसतं ते आंबेडकरी समाजाला नव्हे, तर सगळ्या बहुजन समाजाला. आणि म्हणून व्यापक अशा प्रकारचं इथे सर्वांना बोलवलेलं आहे. आणि ही जी क्रांतीची मशाल बाबासाहेबांनी इथून चालू केलेली आहे, ती सबंध महाराष्ट्रभर जावी. इथे देशभरातून नव्हे तर जगभरातून लोक येतात, बरोबर ना? इथे येतात आणि मस्त इथं नतमस्तक होतात. तर ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीला आणखीन पवित्र कशी करता येईल, तर ती विचारांच्या जोरावर, वाचनाच्या जोरावर. आणि म्हणून हा जो संकल्प या मंडळींनी केलेला आहे, या संकल्पाला परिपूर्णतेला नेण्यासाठी ही मंडळी या वर्षापासून ते प्रयत्न करणार आहेत. आणि आपण मी सगळ्यांना आवाहन करतो, बहुजन समाजाला, केवळ आंबेडकर चळवळीच्या समाजाला नव्हे, तर गावकुसाच्या बाहेरच्या आणि गावकुसाच्या आतल्या बहुजन समाजानं या व्याख्यानमालेसाठी अवश्य उपस्थित राहावं, असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. कार्यक्रम व्याख्यानमालेचा टायमिंग एकदा टायमिंग जो असणार आहे हा रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये व्याख्यानमालेचा कार्यक्रम असणार आहे.